लग्न झालं आणि अगदी पोक्त बाईसारखी शहाणी झालीस हो कृष्णे. बरं वाटलं मला. असाच समजुतीने संसार कर. करेन मी संसार. आता काय सासर घरी उठता बसता तुझा उद्धार होऊ द्यायची नाही. आई, विशूला नीट तपासलंय ना? गाठभीट नाही ना झालेली? गाठ? कसली गाठ? आणि त्याचा आणि तापाचा काय संबंध? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? नाही. अगं, बाहेर जरा प्लेगची साथ आल्यासारखं वातावरण आहे. हे काय आता नवीन? अगं, यात आधी काखेत किंवा जांघेत गाठ उठते, मग ताप येतो आणि 4-6 दिवसात. काय 4-6 दिवसात काय? अगं, सगळ्यांना नाही होत, ते जास्त झालं तरच होतं. म्हणजे तसं. काय बोलतेस? बोलतेस का पुढे? 4-6 दिवसात काय? काहींचा मृत्यू होतो. अगं काय कृष्णा, एवढी मोठी झालीस ना तरी अजून कुठे बोलावं काय बोलावं याचा जराही पोचपास नाही का ग तुला? भरल्या घरात काहीतरी अभद्र बोलायचं म्हणजे काय? यात अभद्र काय? मी काळजीने बोलतेय. हा संसर्गजन्य रोग आहे. घरात एकाला झाला तर सगळ्यांना होतो. तुझ्या कानावर घालतेय तर. मग आता कसं करायचं ग? या आधीही प्लेगच्या साथी येऊन गेल्यात. आजाऱ्यांना कधी कधी घरातून बाहेर ठेवावं लागतं. काही वर्षांपूर्वी लंडन मध्ये ही साथ येऊन गेलीये. वा, लग्नानंतर माझी ताई हुशार झालीये. बरं वाटतंय का थोडं? हुशार तर काय आहातच तुम्ही सगळी. दादांवरच गेलायत तुमच्या. आणि या बयाबाई काय, वेळ मिळाला आणि कुणी काही बोललं नाही तर सबंध दिवस नुसतं पुस्तक वाचत बसतील. जा बाई, तू नेहमी मलाच टोचून बोल. आता एवढं वाचतेय म्हणून बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळतंय. नुसतं घरात बसून थोडी हे कळणार आहे. बर, काय चाललंय बाहेरच्या जगात? प्लेगचं तर आहेच, पण यावेळी जरा दुष्काळाचं पण आहे. थोडी काळजी घेतली पाहिजे, इतकंच माझं म्हणणं आहे. या गोऱ्या सोजिरांनी केवळ अनाचार माजवलाय. सबंधच्या सबंध कुटुंब या रोगाने ग्रस्त झाल्यामुळे मृतदेह स्मशानापर्यंत नेलाही कोणी नाही, आणि नेलाच तर भडागणी द्यायला एकही नातेवाईक उरला नाही, अशी भयानक अवस्था आहे. कित्येक घरातील कर्ता पुरुष हा रोगाच्या संसर्गाच्या संशयाने उचलून नेल्या कारणाने मागे पडलेल्या स्त्रियांची परिस्थिती आता बिकट होत चालली आहे. आणि पुढील संकट टाळण्यासाठी आपल्या घरातील एक रुग्ण मृत्युमुखी पडलाय हे लपवण्यासाठी लोक कित्येक छुपे मार्ग शोधून काढू लागले. हे सगळं परवडलं, परंतु आपल्या स्त्रियांबाबतचं वर्तन हे मात्र चीड आणण्यासारखंच आहे. घरांमध्ये पुरेसा प्रकाश न पडल्याचे कारण देत आणि तपासणीचे निमित्त शोधून हे सोजीर महिलांना सरळ सरळ रस्त्यावरती ओढून आणतायत.
आणि तपासणीसाठी ते त्यांचे कपडे उतरवतायत. दादा, हे सारे आपण उघड्या डोळ्यांनी किती दिवस बघायचे आणि तोंड दाबून किती दिवस सहन करायचे? दोन स्त्रियांचा विनयभंग करण्यात आला. त्यातल्या एकीनं असं लांछनास्पद जीवन जगण्यापेक्षा मारुतीच्या पारावर आत्महत्या केल्याचं कळलंय. थांबा थांबा. दमण्यात रक्त नाही तुमच्या? आहे. मग रँड अजून जिवंत कसा? हा पुढे जिमखाना. रोज संध्याकाळी रँड इथे येतो. हाच त्याचा येण्या जाण्याचा रस्ता आहे. नीट बघून ठेवा. चला. काय रे, इथं काय करताय? नाही, काही नाही. असंच फिरायला इथे आलो होतो. खर तर वाट चुकलो. काय या भागाचं नाव काय? काय करायच्यात नसतं चौकशा? तुम्हाला कुठे जायचंय? अहो, ते तुळशीबागेतलं मंदिर आहे ना, तिथं जायचं होतं. कुठून जायचं? इकडनंच ना? अहो, तुळशीबाग कुठं, हे कुठं? चला पळा. मागे फिरायचं आणि पुढल्या चौकात कोणालाही विचारा, तुळशीबागेकडे जायचा रस्ता. असं असं. अहो, नवीन होत ना आम्ही, माहिती नव्हतं आम्हाला. धन्यवाद. या. माननीय गव्हर्नर साहेब यांस, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या संबंधाने सध्या सैनिकांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याबाबत आम्ही व आमचे वाचक तक्रारी करत राहिलो. मेजवानीच्या समारंभाला आलो होतो मी, आणि परतताना काय गणेश खिंडीतून परतलो. आणि संशयास्पद हालचालींचं म्हणाल तर मला तरी परतताना काही आढळलं नाही. काय घडलंय काय नेमकं? Really? You don't know anything? Mr. Rand and Ast have been attacked. Ast was shot dead, and Rand was taken to Sassoon Hospital. A bullet has passed through his left lung, and he is severely injured. अहो, सांगा ना मला काहीतरी, नेमकं काय म्हणतोय? थांब जरा भामी. अद्याप जिवंत आहेत ना रँड साहेब?
तशी अवेळी येऊन माझी चौकशी करण्याचे काय कारण? आणि तुमच्या प्रश्नाचे साधे उत्तर असे, माझा या कुठल्याही प्रकरणाशी काहीही संबंध नाही. निघा तुम्ही आता. Okay. I'm going now. But I'll be back very soon. Wait and watch, Mr. Tilak. अहो काय झालं नक्की आता तरी सांगताय का मला? आम्ही घाबरण्याचं काहीही कारण नाही. तू शांत हो जरा. झालं इतकंच, तो रँड साहेब आहे ना, वॉल्टर रँड, प्लेगच्या तपासण्यांच्या वेळेला लोकांच्या देवघरांना, अगदी स्त्रियांनाही विटाळ करत होता. कोणीतरी त्याच्यावर गोळ्या झाडल्यात. काय? पण मग गेले का ते? आहे, ससूनला नेलाय त्याला, परंतु प्रकृती गंभीर आहे. पण कोणी झाडल्या गोळ्या, कधी आणि कशा? व्हिक्टोरिया राणीच्या सन्मानार्थ जो मेजवानीचा समारंभ आयोजित केला होता, जिथे मी गेलो होतो, तिथल्या बंगल्याच्या बाहेर रँड साहेब बग्गीत बसला. त्याच्या मागच्या बग्गीत आयस्ट देखील बसला. बग्गी जसजशी पुढे जाऊ लागली तसे काही कळण्याच्या आतच रँड बग्गीत By any violence and stupidity of anyone. If someone amongst you is backstabbing us, committing treasons, and plotting murders, and unable to control yourself, and the government will inevitably be forced to take strict action against you and bring the things under control. अखेर गेला तो रँड. राक्षसच होता, माणसाच्या नावावर काळीमा होता. बरे झाले गेला. पापाचा घडा कधीतरी भरणारच होता. याने तर असा क्रूर खेळ मांडलेला की अल्पावधीत घडा भरणार होता, यात काही शंकाच नव्हती. पुणेकर ब्राह्मणांनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केले, अशा तऱ्हेच्या बातम्या अँग्लो इंडियन वृत्तपत्रातून आणि इंग्लंड मधल्या वृत्तपत्रातून झळकल्यात म्हणे. अहो, घटनाच अशी घडली होती की सर्व वृत्तपत्रात येणारच होती ती. रँडला संपवणे ही काय साधी सुधी घटना वाटली की काय तुम्हाला? अहो, खुन्याची माहिती देणाऱ्यांना 20,000 रुपयाचं कशकशीत बक्षीस लावण्यात आलंय. अहो, रँडचा खात्मा झाला हे तरी बरे घडले असले तरी पुण्यात या निमित्ताने प्रचंड प्रमाणात इंग्रजांचा फौजफाटा जमा होतोय, हे काही बरे लक्षण नाही. आता कोणाचेच काही खरं नाहीये. कोणाचा हात असेल यात? तुम्हाला काय वाटते? अहो, पोलीस ते शोधून काढतीलच, पण पुण्याला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप यावे तसे हे झाले. एक जण कोणीतरी असा वेडेपणा करतं आणि मग सगळ्यांनाच भोगावं लागतं. आपण याच वेडेपणा म्हणता? अहो, हे राष्ट्रकार्य झाले. तुमच्या माझ्यात हिंमत नव्हती. आपण निमूटपणे हा छळ सहन करत होतो. डोळ्यांदेखत घरच्या स्त्रियांना रस्त्यावर उघडे केलेले पाहत होतो, पण कोणीतरी हिंमत दाखवून सूड घेतला, हे चांगलेच झाले. तर काय? आणि काय हो, रँड जिवंत होता तेव्हा तो मरावा म्हणून जोगेश्वरीला नवस बोलला होतात ना तुम्ही? बरं, माझी अशी अटकळ आहे की सरकार आता सगळ्या बड्या लोकांना अटक करेल बहुतेक. हे प्रकरण असे सहज तर नक्कीच सोडून देणार नाही. इतक्या मोठ्या अधिकाराचा खून झालाय असे म्हटल्यावर हे सगळे घडणारच, इलाज नाही त्याला. केसरीतले लेख वाचलेत का? बळवंतरावांना अजिबात भय नाही का वाटत असे काहीतरी लिहायला? Why is there so much rage against Rand and Pune? Since General Gatkar has done a remarkable job in Bombay, Mr. Rand was requested to follow the same method in Pune. But it was of no use. These complaints were ignored. मी इथे येण्यापूर्वी तिथे काय घडत होते हे प्रत्यक्षात पाहिले आहे.
जुलुमाचे तपशीलवार वृत्तांत मी वाचले आहेत. पुण्यातील वृत्तपत्रे गेले 3 महिने हे वृत्तांत छापत आहेत. मी लंडनमध्ये आल्यापासून माझ्याकडे अनेक खासगी पत्रे आलेली आहेत आणि ज्यात निर्दयी अत्याचारांच्या नव्या घटना नोंदवलेल्या आहेत. मी 5 मार्चला पुणे सोडले आणि त्यानंतर प्लेग समितीकडे एकावर एक अर्ज करण्यात आले. समितीच्या नियमांची पायमल्ली होत आहे याकडे लक्ष वेधण्यात आले, परंतु या सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयुक्त मिस्टर रँड यांच्याकडे भेटीस गेलेल्या प्रतिनिधी मंडळास उद्धट वागणूक मिळाली. Then why did you not take it to the Bombay government? Of course, yes, we did that. परंतु मुंबई सरकारला आवाहन केले असता भारतात ज्याला प्रतिष्ठा म्हणतात तिचा आदर राखण्याच्या अट्टाहासापायी एकदा सुरू केलेले धोरण मागे घेतले गेले नाही. त्यामुळे पुण्यातील तपासणीचे काम हे सैनिकांच्याच हाती ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या रीती परंपरांबाबत काहीही माहीत नसणाऱ्या या गोरा सैनिकांनी त्यांचे जगणे हराम करून ठेवले आहे अशी माझी माहिती आहे. बळवंतराव, आपण गोखलेंची मँचेस्टर गार्डियन मधली मुलाखत वाचलीत का? वाचली तर चांगली झाली आहे मुलाखत. ब्रिटिश सैनिकांवर त्यांनी चांगलेच गंभीर आरोप केलेत. शिवाय प्लेग समितीच्या कारभारावरही ताशेरे ओढत समितीच्या नियमांची कशी पायमल्ली चालली आहे हे सुद्धा सांगितलेले. चांगले झाले. पण लॉर्ड हॅमिल्टन म्हणतायत की गोखलेंनी केलेले हे आरोप द्वेषातून आलेले आहेत. हे पहा, तसे पाहता या आरोपात तथ्य आहे आणि त्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे गोळा करणं सुद्धा शक्य आहे. बळवंतराव, आपल्या मागे लागलेले शुक्ल काष्ट पण इतक्यात टळत नाही असे दिसते. आपण त्यांच्या नजरेखालीच असू. आणि माझ्या कानावर हे सुद्धा आलंय की पुण्यात गुप्त पोलीस फिरतायत आणि विशेषतः तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. हे काही नवीन आहे का? आम्हाला राष्ट्रहिताचे कार्य करणे, अगदी विचार करणे, हे सुद्धा ब्रिटिश सरकारच्या दुर्बिणीखाली आपणहून जाऊन बसण्यासारखे झाले. त्याला आता काही पर्याय नाही. अगदी विचार करणं सुद्धा व्यर्थ आहे त्यावर. ईश्वर इच्छा बोली असी. ती माझी प्रकृती नाही ब्रुइन साहेब. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा, मला माझे करू द्या. All right, Mr. Tilak. मिस्टर ब्रुइन, आणखी एक, मी काही तुमच्या कामाआड येणार नाही, कारण माझा कायद्यावर विश्वास आहे. आणि या एका घटनेमुळे पुणे शहराच्या नावावर काळीमा फासला गेलाय असं जे तुमचे लॅम्प साहेब म्हणतात ते देखील मला मान्य नाही. माझे मत निराळे आहे आणि ते मत काय हे काही मी तुम्हाला सांगायला बांधील नाही. या आता. I'm sure that Tilak is not completely involved in this case, but I'm sure he is aware. He won't say that easily. We already have taken him into custody and released him on bail once. But now? Now what? Now we will charge him for treason, and the sedition case has to be set up in the session court. Prepare for it.
साधे त्रैराशिक मांडून सुटणारे गणित आहे. हा एवढा लांबचा घास कशाच घेतोस? पुन्हा सोडव, त्याशिवाय पुढचे गणित नाही. थांबा मी बघतो. बघ जा. दादा पोलीस आले. आईकडे जा. ते तुला नाही कळणार, अजून तू लहान आहेस. अहो मी आता 12 वर्षांचा झालोय. मी दादांचे अग्रलेखी वाचतो आणि त्यावर मी त्यांच्याशी चर्चाही करतो. असं आहे का? बर बर. नमस्कार तात्यासाहेब, आज कसं येणे केले? महाराज, आपल्या तालमीत शिष्य अगदी चांगलाच तयार होतो या. पण बरोबरच म्हणतोय श्री. महाराज वगैरे कशाला म्हणताय? बळवंतरावच ठीक आहे. उगाच हव्यात कशाला उपाध्या? अहो उपाध्या कसल्या? प्रेम आणि आदर आहे आपल्याबद्दल. अहो आपण राजमान्य राजश्री म्हणतो तेही आदरानच. तुम्हाला राजमान्य म्हटलेलं पटायचं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी राजांसारखेच. ते काही असो, पण मला महाराज ही उपाधी नको. मुळात ते माझे काम नाही आणि महाराज ही उपाधी चिकटवून घ्यायची माझी इच्छा देखील नाही. मी पत्रकार आहे तेवढे पुरेसे आहे आणि तीच माझी ओळख असावी असं देखील मला वाटते. कारण ते माझं कर्म आहे आणि माणसाला कर्माने ओळखलं जावं असं आपलं माझं मत. या बसा. हो हो बसा. आजच्या भेटीचे काय प्रयोजन? आमच्या आजच्या भेटीचं प्रयोजन म्हणजे व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे. आपली परवानगी असेल तर तसा निरोप देईन मी त्यांना. येऊ द्या. परवानगीचं काय त्यात? पण व्यापाऱ्यांचे माझ्याकडे काय काम? ही नवी कर व्यवस्था, त्याबद्दलच बोलायचंय त्यांना तुमच्या बरोबर. देशात जनहिताची कामं होत आहेत, नाही असे नाही. परंतु त्याचबरोबर अंतस्थ ज्या गोष्टी घडतायत, ज्या घटना घडतायत, त्या मला खरोखर अस्वस्थ करतात तात्या. या कर्जनचेच सांगायचे तरी लक्षणं मला काही खरी दिसत नाहीत तात्या. अतिशय अहंकारी माणूस आहे आणि या कृत्यावरून त्याच्या सैन्यात त्याच्याच विरुद्ध असंतोष देखील आहे. हिंदुस्थानचा सेनापती म्हणून त्यांनी लॉर्ड किशनरची नेमणूक केली खरी. किशनरने सैन्यात हव्या त्या सुधारणा देखील केल्या. क्वेट्टामध्ये अधिकारी प्रशिक्षण संस्थेचा प्रस्ताव ठेवला. हे सगळे जरी असले तरी या दोघांमध्ये काही विस्तव जात नाही अशीच माहिती आहे. बळवंतराव, आपला व्यासंग बघून नेहमीच आम्हाला थक्क व्हायला होतं. किती विषयांची आणि कुठली कुठली माहिती ठेवता आपण. अहो कसं आहे, हे आपले राज्यकर्ते, त्यांचा राग लोभ आपल्यावरच निघणार हे जर स्वाभाविक मानले तर त्यांबाबतची इत्यंभूत माहिती आपण ठेवायलाच हवी. पर्याय काय दुसरा? आता हेच बघा ना, वायव्य सरहद्द प्रांतात आपला खर्च वाढू नये आणि किशनरचा तोरा वाढू नये म्हणून तिथल्या टोळीवाल्यांना सैन्य सदृश्य स्वरूप दिलंय. आता याचा अर्थही आपण समजून घ्यायला हवा. उद्या जर यादवी माजू लागली तर याचा फायदा हे परकीय राज्यकर्ते घेणार आणि नुकसान हिंदुस्थानचेच होणार हे निश्चित. म्हणजे सद्यस्थितीत घडत असलेल्या घटनांची सांगड घालत भविष्याचा सावध कानोसा घेत राहणे आपल्याला सातत्याने करत राहावं लागेल, असंच ना? त्यांना काहीतरी आळा बसेल. बंगालची फाळणी हा कसला प्रयत्न होता? तर बंगाली बोलणारे, बंगाली आचार विचार असणारे लोक एकत्र राहिल्याने त्यांच्यातली संघशक्ती वाढतीये
हे त्या लॉर्ड कर्झन सारख्या धूर्त व्हाईसरायला पूर्वीच कळले होते. आणि बंगालची फाळणी हा बंगाली लोकांच्यातली संघशक्ती तोडण्याचा डाव आहे असे माझे स्पष्ट मत आहे. या इंग्रजांचे नाक दाबायचे असेल तर राष्ट्रीय बहिष्कार हा उपाय आहेच, परंतु तो फक्त शब्दात आणून चालायचा नाही, कृतीत आणायला हवा. आणि त्यासाठी तुमच्यासारखी तरुण मंडळी प्रयत्नशील असायला हवी. तरच ते देशहिताच्या चळवळीतले एक महत्वाचे पाऊल ठरेल, स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरेल. आणि याचेच मार्गदर्शन म्हणून मी एक चतुसूत्री आता तुमच्या समोर मांडणार आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा. बंगालमधील लोकांनी हुगळी नदीत शुचिभृत होऊन रस्त्यावर एकत्र येऊन शपथ घेतली की इथून पुढे मँचेस्टरचे कापड आणि लिव्हरपूलचे मीठ वापरायचे नाही.